ज्या आपण पूरक हालचाली पाहिल्या त्याच्यामध्ये आपले गुडघे ताठच होते. आपण पाहत असाल तर आपले गुडघे ताठ होते. आता या पूरक हालचालीमध्ये आपल्या विशेष करून जे पोटऱ्याचे स्नायू आहेत त्या स्नायूंना एक वेगळ्या प्रकारचा ताण निर्माण व्हावा, तिथले स्नायू सुद्धा मजबूत व्हावे यासाठी या पूरक हालचालीची यामध्ये श्वास घेत दोन्ही हात वरती उचलायचे, खांद्याच्या पातळीमध्ये तळवे करून तळवे आपल्या जमिनीला समांतर राहतील. त्याच वेळेला आपल्या टाचावरती उचलायचे आणि चवड्यावरती आपला तोल सांभाळायचा आहे. आता श्वास सोडत आपण त्या चवड्यांवरती बसायचं आहे. पुन्हा श्वास घे, चवड्यांवरती सरळवायचं आहे. त्यानंतर टाचा खाली टेकवायचे आणि दोन्ही हात आणि 12 या गटातील ह्या दोन पूरक हालचाली त्याच्यावरती श्वसनाचं नियंत्रण कोणतंच नाही. तर पूरक हालचाल क्रमांक 11 आपण करूया. तर यामध्ये आपला जो डावा हात आहे तो डावा हात पूर्वस्थितीतून कोपरातून वळवून घ्यायचा आहे. त्याच वेळेला आपण काय करायचं आहे, उजव्या हाताची आपली मूठ जी आहे ती आपल्या डाव्या हाताच्या मनगटाला घट्ट पकडायची आहे आणि आपलं मनगटाचं आपल्याला रोटेशन करायचं आहे. आता हे रोटेशन 1 2 3 आणि विरुद्ध बाजूनं 4 5 आणि 6 या पद्धतीने हे रोटेशन पूर्ण करायचं आहे. आणि असंच आपल्याला त्यानंतर मग आपला हा डावा हात उजवा हात खाली हे सरळ येईल आणि डावा हात हा पूर्वस्थितीला येईल. याच पद्धतीने आपल्याला ही हालचाल उजव्या हाताने सुद्धा आपल्याला हे रोटेशन करायचं आणि या पद्धतीने आपल्याला हे मनगटाचा जे काही आपला व्यायाम आहे तो मनगटाचा व्यायाम आपला होऊन जाईल. त्यानंतर आपला डावा हात खाली. क्रमांक 12 शेवटची हालचाल. यामध्ये सुद्धा श्वसनावरती कोणतंही नियंत्रण नाही. पूर्वस्थितीमधून आपल्याला काय करायचं आहे की डावा पाय आपला गुडघ्यातून दुमडून घ्यायचा आहे. दोन्ही हाताने आपली मांडी घट्ट पकडायची आहे आणि आपली जे काही चवडा आहे त्या चवड्याचं आपल्याला ह्या ठिकाणी रोटेशन करायचं आहे. 1 2 3 त्याचप्रमाणे ही विरुद्ध बाजूने 1 हा अंकामध्ये हे चक्र पूर्ण करायचं आहे. दोन्ही हात आपले सरळ आणि पाय पूर्वस्थितीला. या पद्धतीने आपला गुडघ्यातून दुमडून घ्यायचा आहे. दोन्ही हात घट्ट पकडायचे आहेत मांडीला आणि 1 2 3 4 साधारणपणे आपल्या अभ्यासामध्ये ह्या 12 पूरक हालचालींचा अभ्यास पूर्ण केलेला आहे. तर तसं बघितलं तर खूप अशा पूरक हालचाली आपल्याला तयार करता येतील. पुष्कळसे प्रकार याचे आहेत, परंतु सर्वसाधारणपणे आपल्या शरीरांवरती निर्माण होणारी ताण दाब याचा विचार करता या पूरक हालचालींचा पुष्कळसा आपल्याला याचा फायदा होऊन जाईल. तर याच्यामध्ये ह्या पूरक हालचाली करताना थोडंसं संथ आणि नियंत्रित करणं जरुरीचं आहे. तर याचा सराव जो आहे तो आपल्या प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार आणि कुवतीनुसार करणं सुद्धा जरुरीचं आहे. यामध्ये काही लोकांना थोडंसं दमल्यासारखं होईल, पण त्या ठिकाणी मग तिथं थांबून थोडंसं शवासन घेऊन पुन्हा या पूरक हालचालींचा सराव करणं आणि सरावानुसार या पूरक हालचालींचा अभ्यास करणं जरुरीचं आहे. अभ्यास आपण जेव्हा करत असतो त्याच्या आधी कमीत कमी आपल्याला 15 दिवस ह्या पूरक हालचालींचा सराव करणं खूप जरुरीचं आहे. आणि जसं मग त्यानंतर पुढे आपण जसा आसनांचा अभ्यास करू त्याप्रमाणे आपण ह्या पूरक हालचालींचा अभ्यास सरावामुळे नक्कीच आपल्या शरीरमनावरती याचा लाभ होईल याची खात्री मी तुम्हाला देतो. आता इथनं पुढे जो काही आपण अभ्यास करणार आहोत तो सूर्यनमस्काराचा अभ्यास करणार आहोत. हा सुद्धा खूप इंटरेस्टिंग विषय आहे.
त्यामुळं माझे व्हिडिओ पाहत राहा, सराव करत राहा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. हरिओम, वंदे मातरम.